कुत्रा आणि मासा. एक गर्विष्ठ नाविक आणि त्याच्या पत्नीने निश्चय केला की आपण आलिशान जहाजामधून प्रवासाला जायचे. नाविकाच्या पत्नीने आपल्या आवडत्या कुत्र्यालाही बरोबर घेतले. जेव्हा ते समुद्रात फिरत होते तेव्हा भीषण तुफानामुळे त्यांचे जहाज समुद्रात उलटले. पती पत्नी दोघेही समुद्रात पडले आणि बुडाले. सुदैवाने त्यांचा कुत्रा वाचला. त्याला एक डॉल्फिन किनाऱ्यावर घेऊन जाऊ लागला. कुत्रा डॉल्फिनच्या पाठीवर बसून एका बेटाच्या किनाऱ्यावर पोहोचला. तेव्हा माशाने त्या कुत्र्याला विचारले, तुला हे ठिकाण माहीत आहे का? कुत्रा शेखी मिरवत म्हणाला, माझ्या खास मित्रामधला एक मित्र या बेटाचा राजा आहे आणि मी एक राजकुमार आहे. डॉल्फिनला माहीत होते की या बेटावर कोणीच राहत नाही. तेव्हा तो चेष्टेने म्हणाला, आता तर तू या बेटावर राजकुमाराऐवजी राजा सुद्धा होऊ शकतो. असे कसे होऊ शकते? माशाने आश्चर्याने विचारले. डॉल्फिन म्हणाला, आता तू या बेटावर एकटाच आहेस म्हणजे तूच राजा असणार. कुत्र्याचा चेहरा पडला. बोध, खोटे बोलणाऱ्यांना लोकांना नेहमी खूप अडचणी येतात.